नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या ही देशमुखांच्या घरी परत आलेली असते आणि ती मानिनी व पार्थला पूजा करत असताना त्या दोघांना प्रसाद देऊ लागते आणि पार्थ प्रसाद घेण्यास नकार देतो. त्यावेळेस काव्या ही पार्थला बोलते, देवाचा प्रसाद आणि प्रेम याला कधीही नकार देऊ नये. त्यावेळेस त्या ठिकाणी रम्या येते. रम्या बोलते, आता दिराच्या हातचा प्रसाद खाऊन नवऱ्याला प्रसाद द्यायला आली आहेस का? तेव्हा मग काव्याला तिचा अतिशय राग येतो व ती तिचा हात मुरगळते आणि बोलते, आता इथून पुढे जर तू आमच्या घरामध्ये देशमुख आणि कोणाला जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इथून मी तुला घराच्या बाहेर काढून टाकेल आणि स्वतःहून तुझं लग्न लावून देईन. आणि तेव्हा रम्या देखील घाबरते. तर तिकडे आपण बघतो, वकील हे नंदिनीला म्हणतात, जर तुम्हाला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा असेल तर तुम्हाला पसारावाल्याची सही आणि सहमतीपत्र घेऊन यावं लागेल. आणि मला तर वाटत नाही पसारेवाला तुम्हाला सहमतीपत्र देईल. समजलं का चकाचक बाई? आणि वकिलाने असे बोलल्यानंतर नंदिनी देखील अवाक होऊन वकिलाकडे बघू लागते. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या ही कशा प्रकारे पुन्हा एकदा घरातील सर्वांचे मन जिंकणार हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.